Hallelujah. Praise the name of Jesus. जगातील सर्व राष्ट्र, सर्व देश हे कसे निर्माण झाले? आपला देश, आपल्या देशाची सुरुवात किंवा आपण कुठून कसे निर्माण झालो याचा कधी विचार केला? पवित्र शास्त्रामध्ये याचं उत्तर आहे का? आणि याचं उत्तर देवाची स्तुती असो की त्याच्या वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये आहे की देशांची, राष्ट्रांची निर्मिती किंवा सुरुवात कशी झाली. आणि हेच आज आपण आजच्या संदेशात पाहणार. राष्ट्रांची निर्मिती, द बिगिनिंग ऑफ नेशन्स. आणि हे उत्पत्तीच्या 10व्या अध्यायावर आधारित आहे. आता उत्पत्तीचा 10वा अध्याय बरेच वर्ष मी स्वतः वाचलेला नव्हता आणि आजपर्यंत ह्या 10व्या अध्यायावर कोणाचाही संदेश ऐकलेला नाही. खरं म्हणजे या 10व्या अध्यायावर संदेश द्यायचा असतो हे सुद्धा काही जणांना माहित नाही. परंतु उत्पत्तीचा 10वा अध्याय बरेच वेळेस आपण स्किप करतो, सोडून आपण पुढे जातो. 11व्या अध्याय, बाबेलचा बुरुज असतो. परंतु आणि कारण का ह्या अध्यायाकडे दुर्लक्ष करण्याचं? कारण ह्याच्यामध्ये नुसते नावांची लिस्ट आहे. याला तो झाला, त्याला तो झाला. पण होतो याचा काय संबंध आहे? माझा काय संबंध आहे? माझी फॅमिली, माझ्या घराशी ते लोक तेव्हा होऊन गेले, कशाला वाचायचं? काय अर्थ आहे? म्हणून तिमोथेला दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि 16 वचन आपण अगोदर वाचू आणि मग उत्पत्ती 10 मध्ये येऊ. 2 Timothy 3:16. 2 तिमोथेय 3:16. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख, प्रत्येक हा शब्द अंडरलाईन करा. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक. म्हणजे काय? दोष दाखवायचे का? हो. नाही, पण आमचे दोष दाखवू नका, आमचे फक्त कौतुक करा. नाही, दोष दाखवणं ह्या वचनाचा एक भाग आहे. सुधारणूक, नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे. आणि वचन 17, त्याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज होतो. प्रत्येक शास्त्रलेख ईश्वर प्रेरित आहे. म्हणजे उत्पत्तीचा 10वा अध्याय सुद्धा, मत्तईचा 1ला अध्याय सुद्धा, वंशावळी सुद्धा. शास्त्र तुमच्या पुढे घ्या, माझ्याकडे पाहू नका. जेव्हा मी सांगतो ना शास्त्रातून पहा, म्हणजे शास्त्रात पाहायचं असतं, माझ्याकडे पाहायचं नसतं. जेव्हा माझ्याकडे पाहायचं असतं तेव्हा शास्त्रात पाहायचं नसतं. माझ्या सोबत चालायला शिका, मेसेज मध्ये फ्लो व्हायला शिका. जेव्हा शास्त्रात पहा म्हटलं की माझ्याकडे बघता, माझ्याकडे वर बघा म्हटलं की शास्त्रात. तरी असं नकोय. इथून पुढे आता हे सर्व बंद. अनुशासन, शिस्त, बेशिस्तपणा बंद. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख म्हणजे उत्पत्तीचा 10वा अध्याय सुद्धा, म्हणजे वंशावळी सुद्धा. तर त्याचा काय संबंध? तेच आज आपण पाहणार की त्याचा काय संबंध. आणि मग 17 वचन 2 तिमोथेय 3:17 काय दिलंय? त्याच्यापासून म्हणजे शास्त्रलेखापासून देवभक्त पूर्ण हो. म्हणजे काय? नुसतं बायबल स्टडी करून आपण पूर्ण होतो? नाही, पण मला वाटलं बायबल स्टडी प्लस. बायबल स्टडी प्लस नाही, बायबल स्टडीज, वचनाचा स्टडीज. आणि हे सैतानाला माहित आहे, म्हणून तो तुम्हाला बायबल स्टडीला बसू देत नाही. तो दुसरीकडे विजिट ठेवतो आणि म्हणून प्रॉब्लेम्स होतात. नाही, कारण वचनात मोडावलं जात. त्याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज होतो. कोणतं काम तुम्ही हाती घेतलं, कोणतं काम फेल गेले, त्या वचनात बघा ना. वर पाहू नका, त्या वचनात बघा. 17 वचन, प्रत्येक काम चांगल्या कामासाठी सज्ज होतो. आता जे काम तुम्ही हाती घेतलंय, तो बिझनेस असो, नोकरी असो, काही असो, ते जर सिद्धीत जायचंय, सक्सेस व्हायचंय, तर काय केलं पाहिजे?
शास्त्र लेखाला महत्व दिलं. लोकांना फक्त प्रार्थना माहिती. प्रार्थना करता करता सैतानाने प्रार्थनेकडे लोकांना वळवले वचनापासून. वचनाचं महत्व आहे. तर उत्पत्ती 10, उत्पत्तीचा 10वा अध्यायाचे 3 विभाग आहेत, 3 सेक्शन्स. पहिला जो भाग आहे वचन 1 ते 5, याच्यामध्ये याफेताची वंशावली आहे. दुसरा जो भाग आहे, दुसरं सेक्शन वचन 6 ते 20, याच्यामध्ये हामची वंशावली किंवा हामाची संतान आहे. आणि तिसरा भाग 21 ते 32, याच्यामध्ये शेमाची वंशावली किंवा शेमाचे संतान आहे. उत्पत्तीचा 10वा अध्याय आणि पहिलं वचन. नोहाचे पुत्र शेम, हाम व याफेत यांची वंशावळ. प्रत्येक जण शास्त्रात पाहत आहे. नोहाचे पुत्र, पहिला कोण? शेम. दुसरा कोण? हाम. तिसरा कोण? याफेत. थोरला कोण आहे? शेम. धाकटा कोण आहे? याफेत आहे. आणि मग म्हटलेलं आहे याची वंशावळ. म्हणजे ह्या अध्यायामध्ये काय आहे? वंशावळ आहे. जलप्रलयानंतर त्यांना पुत्र झाले. जलप्रलयातून नोहा ते त्याची फॅमिली बाहेर आली आणि मग नंतर त्याच्या मुलांना, म्हणजे नोहाच्या मुलांना जे मुलं झाले, त्यांच्या मुलांना जे मुलं झाले, त्याची ही वंशावळ आहे. आता दुसरं वचन बघा, वचन 2, रॉबिन ते बस आला शास्त्रात बोल. उत्पत्ती 10 आणि वचन 2. याफेताचे पुत्र. पण पहिल्या वचनात आपण वाचतो याफेत तर सर्वात धाकटा आहे ना. थोरला कोण आहे? शेम. मग शेमापासून सुरुवात करायला पाहिजे ना. पण पहिल्याने कोणाची वंशावळ? याफेताची. सर्वात धाकटा जो आहे त्याची. असं का? हे तुम्हाला थोड्याच वेळात या संदेशात कळेल. म्हणजे काही चूक तर झाली नाही मोशेची? नाही, शास्त्रात चुका नाही झाल्या. शास्त्र सांगणारे चुका करतात, बायबल स्टडी देणारे, उपदेश करणारे, पाळक लोक, सेवक लोक चुका करतात. शास्त्र चूक नाही. प्रेज द लॉर्ड. त्याचा कसा अर्थ लावला जातो, चुकीचा लावला तो चुकीचाच अर्थ. तर पहिला योहाना, नोहाचा पुत्र कोण आहे? थोरला शेम. पण सुरुवात दुसऱ्या वचनात याफेतापासून, याफेताची वंशावळ. आता आज आपण हे पाहू की वेगवेगळे देश हे कसे निर्माण झाले. जगामध्ये 5 खंड आहेत, तुम्हाला माहित आहे. आणि त्याच्यातून भारत देश, आणि आपण जे भारतीय, नोहाच्या 3 पुत्रापासून आजचं जे जग आहे ते त्या 3 पुत्रापासून निर्माण झालेलं जग आहे. मग भारतीय म्हणजे आपण नोहाच्या कोणत्या मुलाचे पुत्र? किती जणांना जाणून घ्यायचं आहे हे आज त्याच्या वचनातून पाहणार. म्हणून आज हा सिरियस बायबल स्टडी. पोरांचे खेळ खेळू नका, घडी घडी उठून ते मोबाईल नाही ते करू नका. फक्त शास्त्र घेऊन बसा. नाही ऐकू आलं नंतर रेकॉर्डिंग आहे, पण जागा सोडून नो मुवमेंट, कोणतीही हालचाल नको. पहिल्याने याफेताचे पुत्र. आता दुसऱ्या वचनात सांगितलेलं आहे याफेताचे पुत्र कोण होते? गोमर, मागोग, मादय, यावान, टोबल, मेशेक, तिरास, तारास. आता हे त्या लोकांचे त्या काळचे नाव शास्त्रात बघायचं आहे. जेव्हा मी वचन वाचतो ना तेव्हा तुमचं लक्ष कुठं पाहिजे? शास्त्रात पाहिजे. तरच तुम्हाला कळलं की कोणता देश कसा कुठून कोणाकडून निर्माण. आता पहिलं जे आहे गोमर, याच्यापासून जो देश निर्माण झाला, जे लोक निर्माण झाले ते आहे जर्मनी, फ्रान्स, स्पेन. हे जे देश, हे जे लोक आहेत हे गोमर पासून निर्माण झाले. दुसरं वचन मागोग, मागोग, तुबाल आणि मेशेक हे उत्तर युरोप आणि रशिया. तुबाल रशियामध्ये आज टोबोल्स्क नावाचं शहर आहे.
म्हणजे रशिया, नेशिक ज्याचं आजचं नाव आहे मॉस्को, म्हणजे मागोव तुबाल नेशेक हे नॉर्दर्न युरोप आणि रशिया आहे. नंतर आहे मादय, आणि मादय पासून मेदी फारसी म्हणजे इराणी लोक निर्माण झाले, म्हणजे इराण आणि इराक. मादय, जावान किंवा मराठीतून यावान याच्यापासून तो निर्माण झालेला देश तो आहे ग्रीस किंवा ग्रीक लोक. वचन 3, गोमराचे पुत्र अश्कनाज, रिफात व तोगर्मा याच्यापासून आर्मेनियन आणि ईस्टर्न युरोप हे देश, हे लोक निर्माण झाले. वचन 4 आणि 5 मध्ये यावनाचे पुत्र आणि मग त्यांचे नाव दिलेले. अलिशा, तार्शिश, कित्तीम आणि दोदानी यांनी समुद्रतीरीच्या निरनिराळे देश बसविले, म्हणजे मेडिटेरियन कंट्रीज ज्याला म्हणतात. एन्शंट ग्रीक्स, प्राचीन ग्रीक लोक ते, आणि मग पुढे लिहिले की भाषा, कुळ, राष्ट्र यांचा परत्वे ते भिन्न भिन्न झाले. म्हणजे यावनापासून प्राचीन काळाचे ग्रीक साम्राज्य, ग्रीक लोक हे निर्माण. आता दुसऱ्या वर्षात सांगितलं की याफेताचे पुत्र, पण याफेत हा धाकटा आहे. थोरला कोण आहे? शेम, पण पहिल्याने धाकट्याच आहे. हे काय आहे हे आजचं प्रकटीकरण आहे, आणि हे कळलं तर आजचा मेसेज कळला, नाही तर काही नाही कळलं. म्हणून तयार राहायचं ऐकायला नीट. आता तर पहिलं सेक्शन आहे 2 ते 5 मध्ये याफेताचे वंशावळ. दुसरं सेक्शन 6 ते 20 मध्ये 6वं वचन बघा, हामाचे पुत्र. हाम हा धाकटा पुत्र नोहाचा. हामाचे पुत्र यांची वंशावळी. वचन 6, कुश, मिस्राईम, पूट व कनान त्याच्यापासून आफ्रिका आणि फार ईस्ट म्हणजे चायना, जपान हे पूर्वेकडचे लोक, पूर्वेकडचे देश निर्माण झाले. हामाचे पुत्र. कुश, कुशाचे पुत्र. वचन 7, कुश हे आजचं नाव आहे, मॉडर्न आहे इथिओपिया. इथिओपिया देशाचं जुनं नाव आहे कुश. मिझराईम, नंतर जे नाव आहे मिझराईम याच्यापासून इजिप्त किंवा मिसर देश हे निर्माण झाले. सबा, हवीला, साप्ता, रामा व साबक्का. आता ह्याच्यापासून मिसर देश आणि त्या भागातले लोक निर्माण झाले. आणि मग त्याच्यानंतर मिस्राईम. मिस्राईम म्हणजे प्राचीन नाव मिसर देशाचं. वचन 6. वचन 7 मध्ये, वचन 6 मध्ये पूट. पूट हे जुनं नाव कोणत्या देशाचं? लिबिया, जे आज नॉर्थ आफ्रिकामध्ये आहे, उत्तर आफ्रिका. आता मला माहित आहे हे सर्व तुम्ही फास्ट कोणी कदाचित लिहू शकणार नाही, म्हणून हा मेसेज तुम्ही नंतर ऐका. म्हणजे शास्त्राचं नाव, आजच्या देशाचं नाव हे तुम्हाला कळेल. फक्त ऐका, फक्त शास्त्राकडे पाहतो. नंतर लिहिलेलं आहे वचन 6च्या शेवटी, हामाचे पुत्र कुश म्हणजे इथिओपिया, मिस्राईम म्हणजे मिसर देश, पूट म्हणजे लिबिया आणि कनान. आणि कनान म्हणजे कोण? इस्रायल, पॅलेस्टीन, सिरिया, जॉर्डन हे देश. या सर्व देशांना मिळून कनान हे नाव आहे. वचन 7 पासून 7 ते 12 मध्ये कोणाचे वंशज आहेत? कुशाचे पुत्र आहेत. वचन 13 आणि 14 बघा. वचन 13 आणि 14, मिस्राईम याला लुदीम, अनानीम, लव्हाईम, नाप्तुहीम, पात्रुसीम, कास्लोहीम यांच्यापासून पलिष्टी व कप्तोरीम हे झाले. म्हणजे वचन 13 आणि 14 पासून पॅलेस्टिनियन लोक हे. वचन आता 15 वचन बघा. वचन 15 ते 19, कनान याला. आता हे कनानाचे वंशज. कनान म्हणजे इस्रायल, पॅलेस्टाईन, सिरिया वगैरे. आता यांचे वंशज कोण? त्यांचे वंशज म्हणजे हे देश, आणि त्याच्यामध्ये जे आहेत सिदोन, यबुसी, अमोरी वगैरे, हिब्बी, त्याच्यामधले छोटे छोटे देश.
म्हणजे मेजॉरिटीने मेजर प्रामुख्याने कनान देश हे कोणते? इस्रायल, पॅलेस्टीन, लेबनॉन, सिरिया हे. आणि मग 20व्या वचनात सांगितलं की कुल, भाषा, देश व राष्ट्र या परत्वेवर सांगितलेली हमाची संतती होय. म्हणजे दुसरा पार्ट वचन 6 ते 20 मध्ये हमाचे वंशज आहेत. आणि आता 21 आणि 22वा वचन बघा. वचन 21 बघा. शेम ही सर्व एबेर वंशाचा पूर्वज व याफेसाचा वडील बंधू यालाही संतती झाली. बघा, शेम हा वडील बंधू आहे, मोठा मुलगा आहे, पण त्याचे वंशावळी शेवटी आहे का हे आता तुम्ही ऐका. आता मी सांगणार आहे का. मोठ्या मुलाचे पहिल्याने पाहिजे, धाकट्या मुलाची नंतर, पण याफेताची धाकट्याची अगोदर सांगितले, मोठ्या मुलाची आता. हे नीट समजून घ्या आणि हे प्रकटीकरण लक्षात घ्या. वचन 21. शेम हा सर्व एबर वंशाचा पूर्वज व याफेताचा वडील बंधू यालाही संतती झाली. आपण म्हणतो वडील बंधू म्हणायचा शेवटी का, तिसरा नंबर का, पहिला पाहिजे नाही. पण याला कारण आहे, याला कारण आहे. म्हणून प्रत्येक शास्त्रलेख ईश्वर प्रेरित आहे. वाचायचं म्हणून पुस्तक वाचल्यासारखं वाचायचं नसतं. टाइम नाही म्हणून देवाचा अपमान, देवाच्या वचनाचा अपमान करायचा नसतो. हालेलुया. आता त्याच्या पुत्रांचे नाव बघा. काय? शेमाचे पुत्र पहिला कोण? एलाम. एलाम म्हणजे इराण आणि पर्शियन लोक. दुसरा कोण आहे? अश्शूर म्हणजे अश्शूरी लोक जे होऊन गेले. तिसरा लूड म्हणजे लिडियन्स म्हणजे आशिया मायनर या ठिकाणी जे पूर्वीचे देश, आशिया मायनर, आज ज्याच्यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान वगैरे, बलुचिस्तान येते. आराम म्हणजे सिरियन किंवा आर्मेनियन. आराम वचन 22च्या शेवटी. आणि मग आरामाचे पुत्र सांगितलेले आहे 23व्या वचनामध्ये. आरामाचे पुत्र पहिलं नाव आहे ऊस, नंतर हूद, गेतेर व मश. आता ऊस याच्यावर नाव आलेलं आहे, त्याचं नाव बदलून नंतर ऊस झालं. ज्या ऊस देशातला पुरुष होता इयोब. आणि हा देश आणि बाकीचे देश हे सौदी अरेबियामध्ये आहे, म्हणून या अरेबियन कंट्रीज आहे. वचन 23 म्हणून अरबी देश, अरब देश. वचन 24 अर्प दक्षदास शेला झाला, शेलास एबर झाला. आता एबर याच्यापासून इब्री म्हणजे हिब्रूज म्हणजे इब्री लोक हे निर्माण झाले. एबरास पुत्र झाले आणि मग त्यांची वंशावळी सांगितली. म्हणजे 24 ते 30 मध्ये जर आपण वाचलं तर हे सर्व अरबी देशातील, अरेबियन कंट्रीज, अरेबिक लोक. तर अशा रीतीने हे वेगवेगळे देश निर्माण झाले. आता लक्षात घेण्यासारखं हे आहे की याच्यामध्ये आपण किंवा भारत देश हा कुठे आहे. वचन 2 बघा, दुसरं वचन. दुसऱ्या वचनामध्ये आपण जर वाचलं तर त्याच्यामध्ये गोमर, मागोग, मादई, मादई पासून नेव्ही पाशी इराण, इराक, आशिया खंडातील काही देश आणि भारत सुद्धा. म्हणजे भारत किंवा आपण भारतीय हे नोआच्या कोणत्या पुत्राची संतती आहोत? याफेताची. लाल पेनने लक्ष लिहून घ्या, माहित पाहिजे, बऱ्याच लोकांना माहित नाही. भारतीय वंशज नोआच्या कोणत्या पुत्रापासून आहेत? याफेताच्या, जो सर्वात धाकटा होता. आता आपण येतो शेमाच्या वंशावळीकडे. तर शेम हा थोरला आहे, पण थोरल्याची लास्ट आली. आणि हे का? याला कारण आहे, कारण थोरल्याच्या वंशावळीतून अरबी लोक आले. आणि मग 11वा अध्याय बघा.
आता हे ते प्रगटीकरण, आता ऐकायला तयार व्हा. समजलं तर प्रेज लॉर्ड, हालेलुया, हात वर करायला तयार. 11वा अध्याय 10व वचन, शेमाची वंशावळ येणेपणाने. शेम 100 वर्षाचा झाल्यावर जलप्रलयानंतर 2 वर्षांनी त्याला अर्पक्षात झाला. म्हणजे काय, जलप्रलयानंतर तो जगला, 100 वर्ष जगला तर जगला, त्याला आणखी 2 वर्षांनी हा मुलगा झाला. आणि मग 26वा वचन बघा, आणि मग त्याची वंशावळी पुढे शेमाची. बघा, ही वंशावळी कोणाची? शेमाची. आणि मग 26वा वचन, 26व्या वचनात आपण वाचतो की 70 वर्षाचा झाला असता त्याला अब्राम नाव तो हारान घेतले. अब्राम कोणाचा मुलगा? तेरह कोणाच्या वंशावळीतला? शेमाचा. आणि शेम कोणाचा पुत्र? नोआचा. शेमाच्या वंशावळीतून धार्मिक संतती, धार्मिक वंशावळ सुरू झाली आणि त्या संततीतून अब्राम झाला. आता वर बघा, आणि त्या अब्रामाच्या द्वारे देवाने इस्रायल देश, इस्रायल राष्ट्र निर्माण केला आणि त्या इस्रायल राष्ट्रातून त्याचा पुत्र मसीहा प्रभू येशू ख्रिस्त जगाला पाठवला. इथून पुढे या वंशावळीत फक्त इस्रायल राष्ट्राबद्दल फोकस आहे. आता कळलं शेमाचं वंशावळ शेवटी का? कारण अब्राम आणि इस्रायलची स्टोरी, अब्राम हा शेमच्या घराण्यातला होता, म्हणून तो शेवटी आहे. आणि शेमापासून धार्मिक वंशावळी सुरू झाली आहे. पण आपण दुर्दैवाने या धार्मिक वंशावळीतले नाहीये, आपण याफेतच्या वंशावळीतले. पण देवाची स्तुती असतो की जरी याफेताच्या वंशावळीतले असतो तरी देवाने आपल्याला त्याच्या राज्यात घेतलेले, वाईट वाटू द्यायचं नाही, आभार मानायचे नाही. जी त्याचे लोक नाहीत त्यांना तो आपले लोक नाही, तो सर्व मानव जातीचा भेद. तर याच्यावर आपण काय शिकतो की कशा रीतीने देवाची योजना, तारणाची योजना, कशा रीतीने नवीन जग निर्माण केलं. नोहापासून जलप्रलयानंतर त्याच्या पुत्रांपासून वेगवेगळे देश झाले आणि मग स्वातंत्र्य मिळत 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 गेले आणि मग आता ते देश उदयास आले. पूर्वी आता आमच्या लहानपणी काय होतं, ईस्ट पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान होतं, आणि नंतर मग ते ईस्ट पाकिस्तानचं बांगलादेश झालं. पूर्वी बांगलादेश नव्हता. ते म्हणतात की प्राचीन काळी श्रीलंका भारताचा एक भाग होता, नंतर श्रीलंका स्वतंत्र देश झाला, भारत स्वतंत्र झाला. पण उगम कुठून आहे हे इथून आहे. इथून जर आपल्याला कळलं तर आपल्याला आयडिया येते की देशांची, राष्ट्रांची निर्मिती कशी झाली, आणि त्या निर्मितीमध्ये आपण नोआच्या पुत्रांपासून आहोत हे कळतं. आणि त्या 3 पुत्रांच्या आपण कोणाचे वंशज आहोत, भारतीय, हे आपल्याला समजतं. किती जणांना समजलं असेल तर जरा हात वर करा, नसेल तर मेसेज परत ऐकावं लागेल. म्हणजे पहिला धडा हा की आपण कुठून आलो, हे जग कुठून आलं, हे देश कसे निर्माण झाले, हे आपल्याला या 10व्या अध्यायातून समजतं. हा पहिला धडा, पहिला पॉइंट. दुसरा धडा हा की ज्यांना त्यांचा उगम किंवा सुरुवात माहित नाही, ते चुकीचं जीवन जगतात, पापात जगतात, त्यांना काही नॉलेज, काही ज्ञान नसल्यामुळे आपण कुठून आलो, कुठं चाललो, काय होणार आहे याची काही आयडिया नसते. पण देवाची स्तुती असो की त्याने आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. तर आज आपण इथेच थांबू आणि उत्पत्तीच्या पुस्तकाचा स्टडी पुढे कंटिन्यू ठेवूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.